मधुराधिपते रखिलं मनोरम। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री रुक्मिणी पाण्डुरङ्गाभ्यां नमः। श्री सद्गुरवे नमः। ओम नमो ब्रह्मादिभ्यो ब्रह्मविद्या संप्रदाय कर्तृभ्यो वंश ऋषिभ्यो महद्भ्यो नमो गुरुभ्यः। सर्वोपप्लवरहित प्रज्ञानघन प्रत्यगर्तो ब्रह्मैवाहमस्मि। ओम नमः परमहंसास्वादितचरणकमलचिन्मकरन्दाय भक्तजनमानसनिवासाय श्रीरामचन्द्राय। वागीशायस्य वदने लक्ष्मीर्यस्य च वक्षसि यस्यास्ते हृदये संवित्तं नृसिंहमहं भजे। वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जघननिहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमालां कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दमीशमानन्दवल्लभम्। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा। नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा। नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति। नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति। आदिनाथं च मत्स्येन्द्रं गोरक्षं गहिनीं तथा निवृत्तिं ज्ञानदेवं च देवं चूडामणिं नमः। अखण्डानन्दरूपाय संविज्ञानप्रदायिने भवद्ध्वान्तदिनेशाय गुण्डाख्यगुरवे नमः। हरिं गुण्डागुरुं चैव नारायणगुरुं तथा महीपतिं जदुण्डाख्यं भानुदासं श्रीगुरुं नमः। आपादमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। नमो सद्गुरु धुण्डिराजा समर्था पतिप्रार्थना पुल्यायेकात। असे मनमनी वाक्पूजेची आस मुखी बोलवा पुल्याले करास। अनेन प्रियदान देवो भगवान् रुक्मिणीपतिः श्री पाण्डुरङ्गः पूर्वेषामस्माकं कुलदैवतम्। श्रोता वक्ता श्री पाण्डुरङ्गसमर्थ पुण्डलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु धुंडा महाराज
महाराज की जय सद्गुरु पांडुरंग महाराज की जय 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 श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे बोलिए वृंदावन बिहारी लाल की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री शुक उवाच वरीयानेशते प्रश्नः कृतो लोकहितं नृप आत्मवित्सम्मतः पुंसां श्रोतव्यादिषु यः परः श्रोतव्यादीनि राजेन्द्र नृणां सन्ति सहस्रशः अपश्यतामात्मतत्त्वं गृहेषु गृहमेधिना अखिल गुण निधान अकारण करुणावरुणालय भक्तवांछा कल्पतरु रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीनाथ परमात्मा सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु श्री तुकोबाराय आदि सकल संत सद्गुरु परंपरा सगळ्यांच्या अत्यंतिक अकारण करुणेने भगवंताची वाङ्मयीन स्वरूप असलेली मूर्ती म्हणजे श्रीमद भागवताची चिंतन सेवा करण्याचा प्रयत्न आपण सध्या करतो आहोत। पुरुषोत्तम मासाच्या परम पावन पर्वावर भगवंताची वाचिक चिंतनाची किंवा श्रवणाची सेवा आपण करण्याचा प्रयत्न गेली 2 दिवस आणि आजचा 3रा दिवस आहे आपण करतो आहोत। श्रीमद भागवताचं चिंतन श्रीमद भागवताचं श्रवण हे काय करतं, बाकी सगळ्या गोष्टी काय ज्या प्राप्त होत असतील भागवताच्या चिंतनाने श्रवणाने आपल्या इच्छा पूर्ण होतील वगैरे वगैरे यात नवल नाही, पण ज्या क्षणाला आपण श्रवण करतो त्याच क्षणी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरणाबद्दलचं प्रेम आपल्या अंतःकरणात निर्माण करणारी ही कथा आहे। जीवनाचं कल्याण साधून जर घ्यायचं असेल, भगवंताची भक्ती करायची असेल, भक्ती करण्यासाठी सगळ्यात पहिलं साधन काय आहे तर भगवंताचं गुणानुवादाचं नामाचं लीलांचं श्रवण करणं। भक्तीचे जे 9 प्रकार सांगितले त्यातली सगळ्यात पहिली भक्ती आहे श्रवणम। श्रवण भक्तीचा विचार हा फार मोठा सांगितला। ते श्रवण कशा पद्धतीचं असावं, कुठलं श्रवण भगवंताच्या चरणाबद्दलचं प्रेम निर्माण करून देणार आहे, कुठल्या श्रवणाने आपण भगवत चरणाबद्दल अंतःकरणामध्ये दृढ भाव धारण करू शकतो, श्रवण कशा प्रकारे असावं कसं नसावं, या सगळ्यांचा विचार आपण भागवत महात्म्याच्या चिंतनामध्ये केला। धुंधुकारीने केलेलं श्रवण हे किती एकनिष्ठेने केलं होतं, त्यामुळे त्याला काय फलाची प्राप्ती झाली याबद्दलचा विचार, आणि त्यानंतर गोकर्णांच्या सह सर्व भाविकांनी त्या निष्ठेने श्रीमद भागवताचं केलेलं चिंतन अथवा श्रवण आणि त्याचा परिणाम या सगळ्या गोष्टींचा विचार आपण महात्म्य कथेच्या निमित्ताने श्रवण केला।
भगवंताची कथा अलौकिक कथा आहे. भगवंताचं चरित्र अलौकिक आहे, भगवंताची कथा अलौकिक आहे, भगवंताचं नाम अलौकिक आहे. त्या लीलांचं चिंतन श्रवण करत 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 सर्वसामान्य साधकांनी आपलं जीवन सार्थकी लावून घेतलं, यात नवल नाही. तर जे मुळातच परब्रह्म स्वरूपतेला प्राप्त झालेले महात्मे होते, असे महात्मे सुद्धा पुन्हा भगवंताच्या लीला श्रवणातच रममाण झाले. आत्मा रामाश्च मुनयो निर्ग्रंथा अप्युरुक्रमे कुर्वन्त्य हैतुकीं भक्तिं इत्थं भूतगुणो हरिः. कोणते महात्मे असे रममाण झाले याबद्दलचं चिंतन आपण कालच्या कथेमध्ये श्रवण केलं. भगवान श्री शुकदेवांसारखे महात्मे जे मुळात जन्माला आले तेच परब्रह्म स्वरूप होऊन जन्माला आले. ज्ञानोबारायांच्या भाषेत सांगायचं झालं तर तैसी दशेची वाट न पाहता वयसेची या गावा न येता बाळपणीच सर्वज्ञता वरी तयाते. ज्ञानोबाराय सांगतात, जन्माला आले आणि जन्माला आल्यानंतर त्यांनी ज्ञानाची प्राप्ती करून घेतली असं नाही. ते जन्माला येतानाच ज्ञान संपन्न अवस्थेतच जन्माला आले. इतरांचं तुमच्या आमच्याचं कसं होतं, आपण जन्माला येतो ते अज्ञ जीव म्हणून जन्माला येतो. जन्माला आल्यानंतर आपल्यावर विविध संस्कार आणि सद्गुरूंची कृपा जर झाली तर ज्ञानाच्या दिशेने आपला प्रवास सुरू होण्याची शक्यता असते. प्रवास सुरू होतो असं पण म्हणण्याचं धाडस मी करत नाही. सद्गुरूंची कृपा झाली, आपला भाग्योदय झाला तर आपला त्या दृष्टीने प्रवास सुरू होतो. आणि कधीतरी बहुनाम जन्मनाम अंते, भगवद्गीतेत भगवान सांगतात त्यानुसार तो ज्ञानी होतो आणि नंतर मग तो कधीतरी भगवत पदाला प्राप्त होतो. यासाठी अनेक जन्मजन्मांतराची पुण्याई आणि जन्मजन्मांतराचं कष्ट, सातत्य आणि ज्ञानप्राप्तीची लालसा जीवनात जिवंत असली पाहिजे, तर ते कधीतरी होतं. उगीच मला ज्ञान प्राप्त करून घ्यायचंय म्हणून सद्गुरू कुणीतरी बघितले, त्यांच्याजवळ गेलो, त्यांच्याजवळ बसलो आणि सांगितलं मला ज्ञान सांगा. 1000, 500, लाखभर, 2 लाख रुपये त्यांच्याजवळ ठेवले, हे घ्या आणि मला ज्ञान द्या. आणि त्यांनी मला ज्ञान दिलं आणि मी परब्रह्म स्वरूपाला प्राप्त झालो, मला मोक्ष मिळाला, असं जर कोणी म्हणत असेल तर तो कोणीही असेल तरी त्या माणसाने असत्य वर्तन केलेलं आहे हे आपण समजून चालावं. तो खोटं बोलतोय, असं होत नाही. ज्ञान, परब्रह्म स्वरूपता या गोष्टी काही पैशाने विकत घेण्याच्या नाहीयेत. त्या आपल्या सद्गुरु कृपेशिवाय प्राप्त होत नसतात. आपल्याला कधीतरी ती अवस्था प्राप्त होण्याची शक्यता आहे. मात्र शुकदेवांसारखे जे महात्मे आहेत त्यांना ही अवस्था प्राप्त झाली नाही, ते प्राप्त करूनच जन्माला आले. कारण आपण शुकदेवांचं पूर्वचरित्र ऐकलंय की त्यांनी महादेवांपासून ज्ञानोपदेश घेतलाय. महादेवांपासून ज्ञानोपदेश घेतला, मात्र महादेवांना वाटलं कुठल्या तरी अनधिकार्याला ज्ञानोपदेश मिळालाय म्हणून महादेवांनी आपलं अस्त्र सोडलं. आणि त्यावेळी ते शुक भीतीने व्यासांची पत्नी सत्यवतीच्या, क्षमा करा, व्यासपत्नीच्या उदरात, व्यासांच्या मातेचं नाव सत्यवती आहे, व्यासपत्नीच्या उदरामध्ये ते शुक गर्भरूपाने स्थापित होतात. आणि भगवंत जेव्हा शब्द देतात की या संसाराचा त्रास तुला होणार नाही, तेव्हा बाहेर येतात आणि बाहेर आल्यानंतर तसेच यम प्रव्रजंतम निघून जातात. शुकाचार्यांचं इतका मोठा अधिकार, इतकं मोठं ज्ञान,
परब्रह्म स्वरूपता सर्वांतर्यामी भगवंताचं दर्शन घेणारे शुकाचार्य आहेत. या संपूर्ण विश्वामध्ये एक परब्रह्म सोडता दुसरं काहीच नाहीये, या अवस्थेला शुकदेवजी प्राप्त झालेत. कुठलाही आपपर भाव शुकदेवजींच्या अंतःकरणात शिल्लक राहिलेला नाहीये. शुकदेवांची अवस्था काय होती एक उदाहरण ऐका. ज्या वेळेला शुकाचार्य मातेच्या उदरातून बाहेर आले आणि पळून जाऊ लागले, जात असताना व्यास मागून धावतायत. शुकाचार्यांचं वय 16 वर्षाचं तरुण वय, 12 वर्षांचं वय, अगदी तारुण्यावस्थेच्या जवळ आलेला आहे आणि अंगावर कोणतंही वस्त्र नाहीये. अशा अवस्थेत ते धावतायत. ते धावत ज्या रस्त्याने होते त्या रस्त्याने एक पाण्याचा तलाव होता आणि त्या सरोवरामध्ये काही स्त्रिया स्नान करत होत्या. शुकदेवजी तिथून समोरून पळून गेले. त्या स्त्रियांना काही वाटलं नाही. त्यांच्या पाठीमागून जेव्हा व्यास धावत आले, अरे शुका, अरे शुका, अरे शुका. व्यास आलेले पाहिल्याबरोबर सगळ्या स्त्रिया घाबरल्या. सगळ्यांनी आपापली वस्त्र सावरून घेतले. व्यास थांबले आणि व्यासाने विचारलं, का हो? अत्यंत तारुण्य अवस्थेच्या जवळ असलेला माझा मुलगा आत्ता इथून दिगंबर अवस्थेत धावत गेला, तेव्हा तुम्हाला लाज नाही वाटली कुठल्याही प्रकारची? तेव्हा तुम्ही वस्त्र सावरून घेतले नाही आणि मी आता या वृद्ध अवस्थेला प्राप्त झालोय, माझ्यासारखा म्हातारा माणूस तुमच्या समोरून जाताना तुम्हाला त्यावेळी लज्जा वाटते? त्या ज्या स्त्रिया होत्या त्या ज्ञानसंपन्न होत्या, सामान्य नव्हत्या. त्यांनी सांगितलं, महात्मन, मी कोणीतरी पुरुष आहे, या कोणीतरी स्त्रिया आहेत. हा भेदभाव, ही भेददृष्टी तुमच्या ठिकाणी आहे, ती शुकदेवांच्या ठिकाणी नव्हती, म्हणून आम्हाला काही वेगळं वाटलं नाही. ही भेददृष्टी तुमच्या ठिकाणी आहे म्हणून आम्हाला इथे लज्जा वाटली. शुकदेवांची वृत्ती तर परब्रह्म स्वरूप आहे. त्यांना कोणीही असू देत, त्यांना यामध्ये काही फरक वाटला नाही. त्यांनी स्वतःलाही जसं परब्रह्म स्वरूपात पाहिलं तसं त्यांनी आम्हालाही ब्रह्मस्वरूपच पाहिलं. त्यामध्ये कुठला भेद त्यांनी केलाच नाही. ही भेददृष्टी तुमच्या ठिकाणी आहे. काय अधिकार असेल शुकाचार्यांचा विचार करा. इतके अधिकार संपन्न निर्गुण उपासना करणारे परब्रह्म स्वरूप झालेले महात्मे, पण तेही महात्मे पुन्हा भगवत स्वरूपासाठी किंवा भगवत चिंतनासाठी भागवत कथेतच रमतात. मग या श्रीमद भागवताचा अधिकार इतका मोठा आहे. मग या श्रीमद भागवताची संहिता कशी निर्माण केली? व्यासांना असंतोष का निर्माण झाला? नारदांनी पूर्वचरित्र कसं सांगितलं? त्यातून चतुश्लोकी भागवताचा उपदेश श्रवण केल्यानंतर व्यासांनी त्यावर अभ्यास करून 18,000 श्लोकांची ही श्रीमद भागवत संहिता कशी निर्माण केली याचं चरित्र आणि पुढे शुकदेवांना ती कशी शिकवली, या सगळ्या चरित्रांचा विचार आपण काल केला. यासह ज्यांना ही शिकवली त्यांनी सगळ्यात आधी ज्या राजा परीक्षिताला ही कथा सांगितली, त्या राजा परीक्षिताचं चरित्र आणि त्या चरित्राच्या निमित्ताने आपण कालच्या सत्रामध्ये महाभारताची थोडी कथा ऐकली. महाराज परीक्षितांचा जन्म, भगवान श्रीकृष्णांचं निजधाम गमन आणि त्यानंतर पांडवांचं स्वर्गारोहण याबद्दलची कथा. हे स्वर्गारोहण झाल्यानंतर राजा परीक्षिताने कसा राज्यकारभार तेवढाच धर्मनिष्ठ वृत्तीने सांभाळला, कलीचा निग्रह कसा केला, मात्र कलीचा स्पर्श राजाला कसा झाला आणि त्यातून राजाकडून घडलेला प्रमाद आणि त्या प्रमादाचा परिणाम राजाला प्राप्त झालेला शाप आणि त्या शापामुळे महाराज परीक्षित गंगेच्या तीरावर प्रायोपवेशन घेऊन आले. प्रायोपवेशन घेऊन आल्यानंतर तिथे शुकदेवांचं आगमन, शुकदेवांच्या समोर राजा परीक्षिताने काही प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नाची उत्तरं देण्यासाठी शुकदेवजी जेव्हा आरंभ करतात त्या आरंभापर्यंतचा विचार आपण कालच्या कथेमध्ये श्रवण केला.
शुकदेवजींना जेव्हा राजाने प्रश्न विचारला, अथ पृच्छामि संसिद्धिं योगीनां परमं गुरुं पुरुषस्येह यत्कार्यं म्रियमाणस्य सर्वथा. म्रियमाण म्हणजेच मरणासन्न पुरुषाने काय करावं, ज्याचा मृत्यू समय आता जवळ आलाय, येत्या काही दिवसात ज्याचा मृत्यू आहे, अशा मृत्यू जवळ आलेल्या माणसाने काय करावं, कशाचं श्रवण करावं, कशाचा जप करावा, किंवा काय कुठली कर्म करावीत, याबद्दलचे प्रश्न जेव्हा राजा परीक्षिताने विचारलेत, त्या परीक्षिताच्या प्रश्नाबरोबर शुकदेवजींना अत्यंत आनंद झाला आणि शुकदेवजी आनंदयुक्त अंतःकरणाने प्रश्नाची उत्तर द्यायला सुरुवात करतायत. शुकदेवजींनी ज्या वेळेला प्रश्नाची उत्तर द्यायला आरंभ केला, सगळ्यात आधी पहिलं काम काय केलं असेल तर राजा परीक्षितीचं कौतुक केलंय. आणि शुकदेवजी म्हणतात, राजा द्वितीय स्कंधातला पहिलाच श्लोक आहे. श्री शुक उवाच वरीयानेशते प्रश्नः कृतो लोकहितं नृप आत्मवित्सम्मतः पुंसां श्रोतव्यादिषु यः परः. राजा, एष ते प्रश्नः वरीयान. तुझा हा जो प्रश्न आहे ना राजा, हा वरीयान सर्वश्रेष्ठ प्रश्न विचारलायस. काय प्रश्न विचारावा हे सुद्धा कळलं पाहिजे. संतांची साधूंची भेट मुळात होत नसते, दुर्लभ आहे. भगवत कृपेने एखाद्या वेळी झाली तर कदाचित होईल, पण संतांची भेट झाल्यानंतर महात्म्यांना काय विचारावं हे सुद्धा कळलं पाहिजे. महत्भाग्याने जर आपल्याला संतांची भेट झाली, आपल्या जर घरी आलेच, तर आल्यानंतर त्यांच्यासमोर आपण काय प्रश्न विचारतो सांगूच का आता? महाराज, तुमच्या आशीर्वादाने घर झालंय, सगळं चांगलं झालंय, पोराचं लग्नच जमेना, काय करावं? काहीतरी सांगा, एखादा उपाय सांगा करायला. बरं, लग्न जर झालं असेल, संततीचा विचार घरामध्ये काही होतच नाहीये, त्या संततीसाठी काहीतरी द्या, हे महात्म्यांना विचारायचे प्रश्न नसतात. अरे, महात्म्यांची भेटी ही बहु अवघड असे संत भेटी असं सांगितलंय संतांनी आपल्याला. आणि इतकी अवघड असलेली संत भेट जर झालीच तर त्यांना काय सांसारिक प्रश्न विचारायचे का? त्यांना काय विचारलं पाहिजे महात्म्यांना? तुकोबारायांना विचारा, महात्म्यांना काय विचारावं? तुकोबाराय सांगतात, जर संतांची भेट तुम्हाला झाली ना, त्यांना काय विचारा? कैमी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. अहो, माझा उद्धार होईल का? भगवान श्री नारायण, तो भगवान पांडुरंगराय माझ्यावर कृपा करील काय? माझा एवढा अधिकार नाही की ज्ञानोबारायांनी मला माझं म्हणावं, पण ते अकारण करून आहेत ना, मग ज्ञानोबाराय तुकोबाराय मला माझं म्हणतील का? तुकोबारायांच्या चरणाचा एक अंश तरी मला प्राप्त होईल का? गोरोबा काका, सावता महाराज यांची सेवा करण्याची कुठली संधी मला मिळेल काय? हे संत माझ्यावर कृपा करतील का? असे प्रश्न विचारले पाहिजेत. सांसारिक प्रश्न विचारू नयेत संतांसमोर. सांसारिक प्रश्न तर कुणीही विचारतं, आणि जर असे प्रश्न जर आपण विचारले ना संसारातले, तर खरं सांगतो, महत्भाग्याने प्राप्त झालेली संत भेट आपण वाया घालवली असा त्याचा अर्थ होतो. मुळात या भेटी होत नाहीत, आणि जर झाल्या आणि जर असं केलं आपण, तर आपण त्या अमूल्य संधीचा फायदा करून घेतला नाही असाच त्याचा अर्थ होतो. राजाचं कौतुक शुकदेवजी यासाठी करतायत की राजाला काय प्रश्न विचारावा हे उत्तम प्रकारे कळलंय. म्हणून राजाने प्रश्न जो विचारलाय की मृत्यू जवळ आलेल्या माणसाने काय केलं पाहिजे, हा फार दिव्य प्रश्न आहे. राजासाठी शुकदेवजी शब्द वापरतात, तुझा प्रश्न श्रेष्ठ आहे, पण तो कसा आहे? कृतो लोकहितं नृप. हे नृपा, हे राजा, तुझ्या या प्रश्नाने तुझ्या एकट्याचं कल्याण नाहीये, तू समस्त जगाचं कल्याण साधलंयस.
कारण मृत्यूची भीती किंवा मृत्यू जवळ आलाय ही अवस्था काय तुझ्या एकट्याची आहे का? 7व्या दिवशी मृत्यू काय एकट्या राजा परीक्षितच आहे काय? मला सांगा. थोडा विनोदाने विचार सांगतो. राजा परीक्षितीचा एकट्याचाच मृत्यू 7व्या दिवशी नाहीये, आपल्या सगळ्यांचा मृत्यू 7 दिवसातच आहे. कळलं का मी काय म्हणालो? किती दिवसात मृत्यू आहे सगळ्यांचा? आवरावर झाली ना सगळी? सगळी आवरावर करून घ्या. 7 दिवसात मृत्यू आहे. काय बोलता महाराज? पुढच्या 10 दिवसानंतर जावई घरी येणार आहेत आणि तुम्ही काय म्हणता 7 दिवसात मृत्यू आहे? एवढी तयारी करून ठेवली घरी, एवढं मंगलमय वातावरण केलेलं आहे मानधनेजींनी, काय अभद्र बोलता तुम्ही? 7 दिवसात मृत्यू वगैरे असं बोलू नये. तरीही सांगतो 7च दिवसात मृत्यू आहे. कसा? अहो आपल्या दिनदर्शिकेमध्ये किती वार असतात? रविवार ते शनिवार किती वार आहेत? 7. याच्या पलीकडे 8वा वार आहे का? मग किती दिवसात मृत्यू आहे आपला? या 7 एकाच दिवशी होईल की नाही? मग आपलाही मृत्यू किती दिवसात आहे? यासाठी मी म्हणालो 7 आपल्या सगळ्यांना भगवंतांनी शतायुषी करावं हीच माझी प्रार्थना आहे. मी असं म्हणत नाही येत्या 7 दिवसात, आणि होणारही नाही, काही काळजी करू नका. भगवंताची कथा जिथे चालू असते तिथे काही वाईट घडत नाही, जे घडतं ते मंगलच घडतं. राजाच्या प्रश्नाचं कौतुक करत असताना शुकदेवजी सांगतात, राजा तुझा प्रश्न इतका दिव्य आहे की या प्रश्नाने तू स्वतः एकट्याचं कल्याण नाही साधलंयस, तर तू समस्त विश्वाचं कल्याण साधलंयस. कृतो लोकहित नृप आत्मवित संमत पुंसाम श्रोतव्यादिषु यः परः. श्रवण काय करावं हा प्रश्न तुझा आहे राजा. खरं पाहता जर ऐकायचंच असेल, श्रवण करायचंच असेल तर इतक्या गोष्टी पडल्यात. श्रोतव्यादीनी राजेंद्र नृणाम संती सहस्रशः. शुकदेवजी बोलतायत, ऐकायचंच असेल तर ऐकण्याजोग्या गोष्टी हजारो पडल्यात. भरपूर गोष्टी आहेत की ऐकायला, पण त्यातलं सार स्वरूप काय आहे हे कळणं गरजेचं आहे. साधनं भरपूर आहेत. कुणी सांगेल योग करा, कुणी सांगेल ज्ञानाकडे जा, कुणी सांगेल कर्म करा, पण या सगळ्यांचं सार स्वरूप काय आहे हे कळालं पाहिजे. तुम्हाला जर भगवत पदाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर आपलं कल्याण करणारं एकमेव साधन कोणतं आहे हे सुद्धा कळलं पाहिजे. म्हणून राजा, माणसाची चूक काय होते? माणसाला सगळंच साधायचं असतं, पण ते सगळं साधत असताना त्याच्या हातात असलेला काळ तसा फार नाहीये. आयुष्याचा काळ खूप कमी हातात शिल्लक आहे, आणि जेवढा हातात आहे ना त्या 100 वर्षाच्या आयुष्यात, आपण कालच विचार केलाय, 100 वर्षाचा जरी कालगणना आपण स्वीकारली, आयुष्य स्वीकारलं, तरी 100 गणिले ते अर्ध रात्र खाय. झोपेत अर्ध आयुष्य निघून जातं. उरलेल्या अर्ध्या आयुष्यामध्ये थोडाफार भाग बाल्यावस्थेत निघून जातो. त्या बाल्यावस्थेतल्या अडचणी वेगळ्या, तिथं कळतच नसतं. तारुण्यावस्थेत कळत असतं पण वळत नसतं. त्यावेळचा एक माज वेगळाच असतो. तेव्हा कोणी म्हणलं भजन करा, भजन काय, हे आत्ता करायची गोष्ट आहे काय? तेव्हाची गोष्ट औरच. वार्धक्य आल्यानंतर चिंता आपल्याला लागते, मुलांचं कसं होईल. अरे त्यांचे ते बघून घेतील ना, तू तुझी ज्ञानेश्वरी घेऊन बस ना कोपऱ्यात. नाही, लवकर हातात ज्ञानेश्वरी गाथा येतच नाही आमच्या. कुणी आम्हाला सांगितलं, आता कुणीतरी असतं, कुणीतरी सांगतं हिताचा उपदेश, अरे बाबा मुलांची लग्न लावून दिली आहेत, ते व्यवस्थित आपापल्या संसार करतायत, तुम्ही आता घरात शांत बसा, एवढं छान आहे सगळ्या गोष्टी, भगवत कृपेने इतकं सगळं व्यवस्थित मिळालंय, मुलं आपापल्या नोकरी धंद्यामध्ये व्यवस्थित सगळे स्थिर स्थावर आहेत. 2 वर्षाचा 3 वर्षाचा 4 वर्षाचा 5 वर्षाचा 6 वर्षाचा 7 वर्षाचा 8 वर्षाचा 9 वर्षाचा 10 वर्षाचा 11 वर्षाचा 12 वर्षाचा 13 वर्षाचा 14 वर्षाचा 15 वर्षाचा 16 वर्षाचा 17 वर्षाचा 18 वर्षाचा 19 वर्षाचा 20 वर्षाचा 21 वर्षाचा 22 वर्षाचा 23 वर्षाचा 24 वर्षाचा 25 वर्षाचा 26 वर्षाचा 27 वर्षाचा 28 वर्षाचा 29 वर्षाचा 30 वर्षाचा 31 वर्षाचा 32 वर्षाचा 33 वर्षाचा 34 वर्षाचा 35 वर्षाचा 36 वर्षाचा 37 वर्षाचा 38 वर्षाचा 39 वर्षाचा 40 वर्षाचा 41 वर्षाचा 42 वर्षाचा 43 वर्षाचा 44 वर्षाचा 45 वर्षाचा 46 वर्षाचा 47 वर्षाचा 48 वर्षाचा 49 वर्षाचा 50 वर्षाचा 51 वर्षाचा 52 वर्ष
सगळं झालंय, आता गाथा ज्ञानेश्वरी वाचायला घ्या ना. नाही नाही, एक आपल्याकडे एक फार प्रसिद्ध कविता आहे, जन पळभर म्हणतील हाय हाय. त्यात सांगितलं त्यांनी, रामकृष्ण ही आले गेले, त्या विना क्या जग सुने पडले. ते आले निघून गेले म्हणून काय जग थांबलं का? मग आपल्या वाचून काही राहणार आहे का? पण आपल्याला आपल्या अंतःकरणातली आसक्ती जात नाही. म्हणून शुकदेवजी सांगतात की मुळात आयुष्य कमी आहे, त्या मिळालेल्या आयुष्यातला अर्धा वेळ रात्रीत निघून जातो. शुकदेवजींनी हाच विचार सांगितलाय, निद्रया ह्रियते नक्तम व्यवायेन च वावयः दिवाचार्थे हया राजन् कुटुंब भरणे नवा. राजा, माणसाला वाटतं माझ्याकडे भरपूर आयुष्य शिल्लक आहे, बघून घेऊ, आयुष्याचा शेवटचा काळ आल्यानंतर रामराम करू. पण त्या आयुष्याला तो इतका चुकीच्या पद्धतीने ते दिवस वाया घालवतो, त्या आयुष्यातल्या रात्रीच्या रात्री सगळ्या झोपेत निघून जातात. निद्रया ह्रियते नक्तम. नक्त शब्दाचा अर्थ होतो रात्र. ती जी रात्र आहे, ती रात्र कोण पळवून नेतं? तर निद्रा पळवून नेते तुमच्या हातातून. बर, दिवस आहे की हातामध्ये? नाही. दिवाचार्थे हया राजन कुटुंब भरणे नवा. कुटुंबाचं भरण पोषण करण्यामध्ये दिवस निघून जातो. दिवसभर त्या कुटुंबासाठी मरमर मरमर करण्यामध्ये सगळा दिवस निघून जातो आणि रात्र झोपेत निघून जाते. कुठं आयुष्य शिल्लक आहे? रात्र गेली, दिवस गेला, आयुष्य गेले, जन्मा येऊन काय केले. परवा आपण काकांच्या आवाजात ऐकले गाणे, मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में ना तोल रे, अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. यासाठी आपण जाग झालं पाहिजे. संतांनी हेच केलंय. उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवा व्यथा जन्माच्या, धनदारा पुत्र जन. अहो, शुकदेवजींनी केलेला हा उपदेश आणि हा अभंग बघा किती जवळ आहे. बंधू सोय रे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून, शरण रिघा देवासी, धनदारा पुत्र जन. आयुष्य कसं सरतंय आपल्याला कळत नाही. आयुष्य जात आहे पहा, काळ स्मरत असे महा, स्वहिताचा घोर वहा, ध्यानी रहा श्री हरीच्या. किती किती कळवळ्यांनी उपदेश केला आपल्याला महात्म्यांनी. विचार करा, एवढं कळवळ्यांनी कोणी बोलत नाही बरं का, कोणीच बोलत नाही. आपल्याला वाटतं सगळ्यात जास्त काळजी आपल्याला आपल्या आईबाबांना आपली असते, पण खरं सांगू का, माता पिता बंधू भगिनी कोणी नपवती निर्वाणी. इष्ट मित्र स्वजन सखे हे तो दुःखाची मांडणी. एकला मी दुःख भोगी कुंभ पाक जाचणी, येथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचून. हे तो सुखाची मांडणी. आपल्याला वाटतं हे सगळं हे आपल्याला सुख देतात, पण यातलं कोणी सुख देत नसतं. हे फक्त आपला स्वार्थ साधणारी असतात. एक आपले सद्गुरू आणि एक परमात्मा सोडला, संत सोडले, तर आपल्या कल्याणाची काळजी कोणालाही नसते. शुकदेवजी राजाला हेच सांगतात की माणसाला हेच कळत नाही राजा. त्यामुळे तू विचारलंस काय करावं, कशाचं श्रवण करावं, कशाचं चिंतन करावं, हा जो तुझा प्रश्न होता ना राजा, त्याचं उत्तर मी आता तुला देतो. तस्मात् भारत सर्वात्मा भगवान ईश्वरो हरिः, श्रोतव्यः कीर्तितव्यश्च, स्मर्तव्यश्चेच्छता भयम्. हे भारत, भारत म्हणजे राजा परीक्षिताला उद्देशून हे विशेषण वापरलंय. हे भारत, जो भगवान श्री हरी आहे, आपलं जर कल्याण करून घ्यायचं असेल राजा, तर त्या श्री हरीचं श्रोतव्य, त्याचं श्रवण करावं, त्याचंच कीर्तन करावं आणि त्याचंच स्मरण करावं. दुसरं काही करू नकोस.
तुला जर तुझं कल्याण करून घ्यायचं असेल, अगदी कमी वेळामध्ये जर स्वतःचं कल्याण साधून घ्यायचं असेल, आत्मकल्याण साधून घेण्याचा सर्वोत्तम मार्ग हाच आहे की तू भगवान श्रीहरीचं स्मरण कर. राजा, या जगतामध्ये महालाभ कशाला म्हणायचं मी तुला सांगतो. आपल्याला वाटतं आम्हाला पैसा मिळाला की मोठा लाभ झाला, आम्हाला संपत्ती मिळाली तर मोठा लाभ झाला, घरामध्ये उत्तम संतती प्राप्त झाली तर मोठा लाभ झाला असं आम्हाला वाटतं. पण राजा, मी तुला सांगतो खरा लाभ कोणता आहे. शुकदेवजी सांगतात, जन्मलाभ परः पुंसाम अंते नारायण स्मृती. राजा, महालाभ कोणता आहे माहितीये का? तर अंतकाळाच्या वेळेला श्री नारायणांचं स्मरण आपल्या मुखातून बाहेर येणं याच्यापेक्षा मोठा दुसरा लाभ नाही. आपल्याला वाटतं जेव्हा अंतकाळ येईल तेव्हा बघू, पण त्या वेळेला भगवंताचं नाव मुखाला यावं असं जर वाटत असेल ना, तर आधी आयुष्यभर त्याचा सराव केला पाहिजे, तर अंतिम क्षणाला नाव येतं, अन्यथा येत नाही. उत्तर पत्रिका हातात आल्यानंतर बघू उत्तर काय लिहायचंय असं म्हणल्यावर जमतं का? त्यासाठी आधी वर्षभर अभ्यास करावा लागतो, तर त्या वेळेला उत्तर आठवतं. हे कळतं ना, मग हेच कळत नाही आम्हाला. तिथे कळतं बरोबर, कारण ते व्यावसायिक शिक्षण आहे ना, त्यातून पैसा मिळणार असतो. तिथे बरोबर कळतं, वर्षभर अभ्यास केला तर उत्तर आठवतं, हे तिथे कळतं ना. तसंच आयुष्याच्या अंतिम क्षणाची परीक्षा आणि त्या क्षणाला आपल्याला 100% गुण मिळवून देणारं ते भगवंताचं नाम मुखाला यावं असं वाटत असेल तर त्या नामाचा आयुष्यभर अभ्यास केला पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. म्हणून राजा, महालाभ यालाच म्हणायचं की अंतकाळाच्या वेळेला भगवंताचं नाम मुखाला येणं. अंतकाळी ज्याच्या नाव आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. तुकोबाराय सांगतात, अंतकाळाच्या वेळेला जर मुखाला नाव येत असेल ना, तर त्याच्यासारखा परम सुखी दुसरा कोणीच नाही. म्हणून भगवंताचं नाम मुखाला आलं पाहिजे. राजा, यासाठी मी तुला आता जे सांगतोय ते अत्यंत दिव्य असं पुराण आहे. हे नुसतं पुराण नाहीये, हे महापुराण मी तुला सांगतो. या महापुराणाचं काय नाव आहे तर इदं भागवतम नाम पुराणं ब्रह्मसंहितं आधीतवान् द्वापरादौ पितुर्द्वैपायनादहम् परिनिष्ठितोऽपि नैर्गुण्यः उत्तम श्लोकलीलया गृहीतचेता राजर्षे आख्यानं यदधीतवान्. राजा, मी तुला आता महापुराण स्वरूप असलेलं श्रीमद भागवत सांगतो. ते मी कुठे शिकलो? शुकदेवजी बोलतायत, इदं भागवतम नाम पुराणं ब्रह्मसंहितं. हे ब्रह्मसंहित पुराण आहे, हे सामान्य पुराण नाहीये, साक्षात परब्रह्माने सांगितलेलं पुराण आहे, ज्याचं नाव आहे श्रीमद भागवत. मी हे शिकलो कुठे? शुकदेवजी बोलतायत, आधीतवान द्वापरादौ. द्वापार युगाच्या काळामध्ये मी माझ्या पित्याकडून जे शिकलो ते तुम्हाला सांगतो. शुकदेवजी बोलतायत, आणि इथे बोलताना माझ्या पण अंतःकरणात हीच भावना आहे की मी माझ्या वडिलांकडून जे शिकलो तेच तुम्हाला सांगतो. माझं आमचं स्वतःचं काही नाहीये. मी आमच्या बाबांकडून जे शिकलो त्यांची कथा श्रवण करून जे बोलता येते तेवढंच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न आहे. आपलं स्वतःच्या बुद्धीचं यात काही नाही. कारण माझे बाबा सुद्धा कथा जेव्हा करतात त्या कथेच्या वेळी बाबा पण हेच बोलतात की मी माझ्या वडिलांकडून जे शिकलो तेच तुम्हाला सांगतोय, आणि मी पण त्यांच्याकडूनच जे शिकलो तेच तुम्हाला सांगतोय. माझ्या सद्गुरुनाथांकडून जे ऐकलंय, माझ्या पितृचरणांचं जे ऐकलंय तेच आपल्यासमोर विदित करतो. शुकदेवजी सांगतात, मी माझे पितृचरण म्हणजेच महर्षी वेदव्यास यांच्याकडून जे ऐकलंय, जे शिकलोय, आधीतवान द्वापरादौ पितुः द्वैपायन. द्वैपायन म्हणजे वेदव्यास. पितुः द्वैपायनात अहम. द्वैपायनांकडून मी जे शिकलोय तेच तुला सांगतोय, ऐक.
हे श्रवण केलं असता भगवान श्री मुकुंद म्हणजे श्रीकृष्ण परमात्म्यांच्या चरणाच्या संबंधाने मनामध्ये अत्यंतिक प्रेम निर्माण होतं. मी सगळ्यात सुरुवातीला बोललो होतो, भगवंताच्या चरणाबद्दलचं प्रेम अंतःकरणात निर्माण करून देणं हे श्रीमद भागवताचं मुख्य कर्तव्य आहे. श्रीमद भागवत काय करतं तर आपल्या अंतःकरणात भगवंताच्या चरणाबद्दल प्रेम निर्माण करून देतं. एकनिष्ठ प्रेम निर्माण करून देतं, जे प्रेम कधीही पुसल्या जात नाही. बाकी सांसारिक इतर प्रेम असतात ते स्वार्थापोटी झालेलं प्रेम असतं. त्या स्वार्थाला धक्का लागला की ते प्रेमही संपून जातं. पण हे प्रेम असं आहे की ज्या प्रेमाला कधीही धक्का लागू शकत नाही आणि ते कधीही नष्टही होऊ शकत नाही, असं प्रेम आहे. असं प्रेम श्रीमद भागवत आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण करून देतं. राजा, तुझ्या चेहऱ्याकडे पाहून, आता शुकदेवजी राजाशी बोलतायत बरं का, हे सगळे संवाद शुकाचार्यांचे आहेत, यात राजाने पुन्हा काही प्रश्न विचारलेला नाहीये. शुकदेवजी पुढे बोलतात, राजा तुझ्या चेहऱ्याकडे पाहताना मला जरा भीती वाटते. तुझ्या चेहऱ्यावर असं वाटतंय की तुझ्या अंतःकरणात हा प्रश्न आहे आता की 7च दिवस हातात शिल्लक आहे. 7 दिवसात माझा उद्धार कसा होईल असा प्रश्न तुला पडला असेल. पण राजा, मी तुला सांगतो, किम प्रमत्तस्य बहुभिः परोक्षैर्हायनैरिह वरम मुहूर्तम विदितम घटेत श्रेयसे यतः घटेत श्रेयसे यतः. राजा, भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल ना तर तू 7 दिवसच आहेत असं म्हणतोय, पण मी तुला सांगतो 7च दिवस आहेत असं म्हणू नकोस, 7 दिवस आहेत असं म्हण. कारण भगवंताची प्राप्ती करून घेण्यासाठी किंवा आपला आत्मोद्धार साधण्यासाठी, अरे 7 दिवस तर खूप झाले, एखादा क्षण सुद्धा पुरतो. मात्र तो क्षण कळाला पाहिजे. तर तो क्षण मुळात कोणाला कळत नाही, आणि ज्याला कळतो त्यांनी जर तो साधला तर ठीक, नाही तर वाया गेला. ऐशा लाभा जो मुकला, तुका म्हणे वाया गेला. शुकदेवजी सांगतात, राजा तुला वाटत असेल 7च दिवसात माझा उद्धार कसा होईल, पण राजा तुला या निमित्ताने मी एक इतिहास सांगतो. आणि शुकदेवजी सांगतात, राजा तुला एक इतिहास सांगतो. आपला आत्मोद्धार करून घेण्यासाठी अत्यंत अल्प काळातही आत्मोद्धार कसा करून घेता येतो. खट्वांगो नाम राजर्षिर ज्ञात्वे यत्तामिहायुषः मुहूर्तात् सर्वमुत्सृज्य गतवान भयं हरिः. राजा, खट्वांग नावाचा एक राजा होऊन गेला. या खट्वांग राजाची कथा मी तुला सांगतो. तुला वाटत असेल 7 दिवसात माझा उद्धार कसा होणार. हा खट्वांग राजा देवतांचं सहाय्य करण्यासाठी एकदा स्वर्ग लोकात गेला, आणि सहाय्य झालं. त्यानंतर देवतांनंतर त्याला काही महात्मे भेटले, आणि महात्म्यांना त्याने विचारलं की मला एकच प्रश्न आहे, माझा मृत्यू कधी आहे मला सांगा. आता कोणाचा मृत्यू सांगू नये असा नियम आहे, त्यामुळे त्यांनी सांगितलं राजा मृत्यू विचारू नये असा, आणि विचारला जरी तरी ज्याला माहिती आहे त्याने सांगू नये असा नियम आहे. मृत्यू सांगायची परवानगी नाहीये ज्योतिषशास्त्रामध्ये. बाकी तुम्ही काहीही सांगा, ग्रहपीडा काय, आज काय, उद्या काय, 100 वर्षांनी काय होणार आहे, सगळं सांगता येतं. पण तुझा मृत्यू कधी असा जर प्रश्न विचारला तर याचं उत्तर देऊ नये, आणि शहाण्या माणसाने सुद्धा विचारू नये. पण राजाने विचारलं, माझा मृत्यू कधी आहे मला सांगा. महात्म्यांनी सांगितलं राजा विचारू नये असं, पण त्यांनी हट्ट केला की नाही, मला माझा मृत्यू सांगाच. महात्म्यांनी सांगितलं राजा ऐकायची तयारी आहे तुझी. होय महात्मन सांगा. राजा सावध हो, 1 तास तुझ्या हातात शिल्लक आहे आता, बस. जास्त आयुष्य संपलंय तुझं, सगळं आयुष्य संपलंय, 1 शेवटचा तास शिल्लक राहिलाय. काय आत्मोद्धार करायचाय करून घे. राजाने ऐकलं, महात्म्यांना तत्काळ वंदन केलं, आपली सगळी राजवस्त्र सोडून दिली,
आहे त्या ठिकाणीच शांत बसलाय, डोळे लावून घेतलेत, भगवंताचं ध्यान केलं. 1 तास पूर्ण झाला आणि काय झालं नाथरायांना विचारा. 1 तास उरला खटमंगरायासी, 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 1 तास उरला खटमंगरायासी. भाग्यदशा कैसी प्राप्त झाली, भाग्यदशा कैसी प्राप्त झाली, हरिमुखी गाता हर परी चिंता, हरिमुखी गाता हर परी चिंता, हरिमुखी गाता हर परी चिंता, हर परी चिंता, हर परी चिंता. नाथ महाराज वर्णन करतात हरिपाठामध्ये. 1 तास उरला खटवांगरायासी, भाग्यदशा कैची प्राप्त झाली, सापडला हरी तयाला साधनी, एका जनार्दनी हरी बोला. नाथराय सांगतात, अहो त्या खटवांग नावाच्या राजाला 1 तास शिल्लक राहिला होता. त्या 1 तासात त्याने स्वतःचा उद्धार करून घेतला. राधे कृष्ण राधे कृष्ण 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 राधे राधे, राधे श्याम 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 राधे राधे, राधे कृष्ण 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 राधे राधे, राधे श्याम 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 राधे. आदरणीय हरिभक्तपरायण मोहन महाराजांचं या ठिकाणी आगमन झालंय. मोहन महाराज खरमाटे आपल्या बीड शहरामधलं जुन्या जाणत्या व्यक्तींपैकी वांगरकरी संप्रदायात एक जाणतं व्यक्तिमत्व म्हणजे मोहन महाराज आहेत. त्यांच्या चरणारविंदी नतमस्तक होतो. 1 तास उरला खटवांगरायासी, भाग्य दशा कैची प्राप्त झाली. राजा खटवांग नावाचा राजा आहे, त्याला केवळ 1 तास मिळाला, पण त्याने त्याचा आत्मोद्धार करून घेतला. तुझ्या हातात 7 दिवस आहेत, काळजी करू नको, डोंट वरी, काही काळजी करण्याची गरज नाहीये, भरपूर काळ आहे तुझ्या हातामध्ये. राजाला अभय दिलंय. शुकदेवजी सांगतात, राजा भगवंताची कृपा जर संपादन करून घ्यायची असेल, भगवंताची कृपा जर प्राप्त करून घ्यायची असेल ना, यस्याम संधार्यमाणानां योगिनो भक्तिलक्षणः आशु संपद्यते योग आश्रयं भद्रमीक्षतः. त्या भगवंताचं ध्यान करावं. आणि असं बोलून शुकदेवजींनी राजा परीक्षिताला भगवंताचा ध्यान विधी सांगितला की भगवंताचं ध्यान करावं आणि त्या ध्यानाच्या माध्यमातून भगवत पदाची प्राप्ती करून घ्यावी. तेव्हा राजाने प्रश्न विचारला, हे महात्मन, भगवंताचं ध्यान कसं करायचं असतं? भगवंताचा ध्यान विधी काय हे आपण मला सांगा. ध्यान विधीच्या संबंधाने प्रश्न विचारल्यानंतर शुकदेवजींनी भगवंताचं ध्यान कसं करावं याबद्दलचा विचार अत्यंत विस्ताराने सांगितला.
ध्यानविधीचा विचार शुकदेवजी राजा परीक्षितीला सांगतात. त्यानंतर ज्या भगवंताचं ध्यान करायचंय त्या भगवंताचं स्वरूप काय असा प्रश्न जेव्हा विचारला, त्या भगवंताचं स्वरूप मला सांगा असं विचारल्यानंतर शुकदेवजींनी राजा परीक्षितीला भगवंताच्या विराट स्वरूपाचा विचार सांगितलाय. तो भगवान विराट स्वरूपात कसा आहे, त्या भगवंताचे अवयव कोणते आहेत, कसे आहेत, या सगळ्यांचा अत्यंत विस्ताराने आणि अत्यंत सुंदर असा विचार या ठिकाणी मांडलाय. शुकदेवजींना राजा परीक्षिती विचारतोय, महात्मन, ज्या विराट पुरुषापासून या सगळ्या सृष्टीची उत्पत्ती झाली, त्या विराट पुरुषाने या सगळ्या सृष्टीची उत्पत्ती कशी केली, का केली, याचा विचार मला आपण सांगा. शुकदेवजी सांगतात, राजा, भगवंताच्या लीला आणि भगवंताचे अवतार हे अनंत आहेत. भगवंताच्या अवतारांचा विचार मी तुला सांगतो असं म्हणून शुकदेवजींनी राजा परीक्षितीला भगवंताच्या 24 अवतारांचं वर्णन केलंय. ते 24 अवतार जे आपण काल श्रवण केलेत. आणि तुमच्या सगळ्यांच्या स्मरणशक्तीवर माझा पूर्ण विश्वास आहे. तुम्हाला सगळ्यांना सगळे अवतार लक्षात येत ना? गोपाल कृष्ण भगवान की. आता ते 24 अवतार पुन्हा सांगणे, हे 24 अवतार आता परत सांगण्यापेक्षा कालची कथा आपण पुन्हा एकदा ऐका. आपले कृष्णाभाऊ इथे आहेत, त्यांच्या चॅनलवर चालू आहे प्रसारण सध्या, त्यावर पुन्हा ऐका. त्या 24 अवतारांचं पुन्हा विवरण ऐकायला मिळेल आपल्याला. त्या 24 अवतारांच्या कथा भगवंताने सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार या 4 सनत कुमारांच्या रूपाने अवतार घेतला. या पहिल्या अवतारापासून ते कल्की अवतारापर्यंतचे जे 24 अवतार भगवंताने धारण केले, त्या 24 अवतारांचं वर्णन जसं प्रथम स्कंधात आलंय तसंच पुन्हा एकदा द्वितीय स्कंधात आलेलं आहे. तेच वर्णन शुकदेवजी राजाला समजावून सांगतात. भगवंताच्या या अवतारांचं वर्णन केल्यानंतर राजाने पुन्हा या सृष्टीच्या उत्पत्तीच्या संबंधाने काही प्रश्न विचारलेत. या सृष्टीची उत्पत्ती भगवंताने कशी केली हे आपण मला सांगा, हा प्रश्न जेव्हा विचारला तेव्हा शुकदेवजी सांगतात, राजन, या सृष्टीच्या उत्पत्तीच्या संबंधाने काय घडलं मी तुला सांगतो. पूर्वी इथे काहीच नव्हतं, कुठेच काहीच नव्हतं, काहीच नव्हतं. चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यची होते पाही, जेव्हा नव्हते कोठेची काही. चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यची होते पाही, कान्होबा तेरे तेरे ते. ते जे तत्व होतं ते विराट पुरुष म्हणजे परब्रह्म तत्व होतं. त्या परब्रह्म तत्वाच्या अंतःकरणामध्ये सृष्टीची उत्पत्ती करावी अशी इच्छा निर्माण झाली. सृष्टीला उत्पन्न करावं, त्यावेळी ही इच्छा निर्माण झाल्याबरोबरच भगवंताच्या नाभी कमलातून एक कमल निर्माण झालं. त्या कमलातून भगवंताने अवतार धारण केला. स्वतःच स्वतःमधून निर्माण झाले म्हणून त्यांना स्वयंभू म्हणतात. भगवंताने स्वतःतूनच पहिला अवतार धारण केला. तो भगवंताचा अवतार म्हणजे ब्रह्मदेव. ब्रह्मदेवांनी सृष्टी निर्माण करायला सुरुवात केली, तिथून पुढचे अवतार सांगितलेत, पण त्याच्या आधी ब्रह्मदेव सुद्धा भगवंताचेच अवतार आहेत. भगवंतापासून निर्माण झाले. निर्माण झाले पण त्यांना कळे ना की माझी उत्पत्ती झाली आहे कशासाठी, काय करायचंय, कर्तव्य काय आहे. इथे येऊन ज्या कमळातून निर्माण झाले होते त्या कमळाच्या देठाशी जातायत, पुन्हा वर येत आहेत, सगळीकडे पाहतायत. जिकडे पाहावं तिकडे फक्त पाणीच पाणी दिसतंय. काय करावं कळे ना. भागवत सांगतं, अशा वेळेला जेव्हा त्या ब्रह्मदेवाला काय करावं हे कळे ना, 4 दिशांना त्याने पाहिलं तर 4 दिशांना त्याला 4 तोंड निर्माण झाले. एकमुखी ब्रह्मा तो चतुर्मुख झाला. अशा चतुर्मुख ब्रह्मा जेव्हा चिंताग्रस्त बसलेत, मला काय करायचंय, माझी निर्मिती कशासाठी केली आहे, हा विचार जेव्हा मनामध्ये घोळत होता त्यावेळेला तिथे आकाशवाणी झाली. आणि भागवत सांगतं आकाशवाणीतून त्याला
वर्णमालेतलं 16वं आणि 21वं व्यंजन ऐकायला मिळालं. कुठलं व्यंजन आहे 16वं? मी पहिल्याच दिवशी म्हणालो होतो मी शिक्षक आहे. मध्येच जरा प्रश्न विचारण्याची सवय आहे मला. 16वं व्यंजन आपल्या 12 खडीतलं कुठलं आहे? 16वं, जाऊ द्या वेळ घालवत नाही फार, मीच सांगतो. 16वं व्यंजन आहे त आणि 21वं व्यंजन आहे प. नंतर मोजून पहा घरी गेल्यावर. ब्रह्मदेवाला 2 अक्षर ऐकू आले, तप तप. हे 2 शब्द ऐकले, ब्रह्मदेवाला लक्षात आलं आपल्याला तपश्चर्या करा अशी आज्ञा आहे. ब्रह्मदेवाने हजारो वर्षपर्यंत त्या कमलावर बसून तपश्चर्या केली. ब्रह्मदेवाची तपश्चर्या पूर्ण झाल्यानंतर भगवान श्री नारायणांनी सगुण रूपात त्यांना दर्शन दिलं आणि सगुण रूपात दर्शन झाल्यानंतर ब्रह्मदेवाला अत्यंत आनंद झाला. ब्रह्मदेवाने भगवंताची स्तुती केली. ब्रह्मदेव भगवंताशी बोलतायत. ब्रह्मोवाच भगवन् सर्वभूतानां अध्यक्षोवस्थितो गृहां वेदैः प्रतिरुद्धेन प्रज्ञानेन चिकीर्षितम्. भगवंता, तुमच्या मायेने मुह्य झालेलो मी, मोहित झालेलो मी, माझी निर्मिती आपण कशासाठी केली आहे मला सांगा. माझ्याकडून आपल्याला काय कार्य अपेक्षित आहे आपण मला सांगा. आणि भगवान, माझ्या अंतःकरणात आपल्या संबंधाने एक प्रार्थना अशी आहे की जे कार्य तुम्हाला माझ्याकडून करवून घ्यायचंय त्या कार्याचा अभिमान माझ्या मनात निर्माण होणार नाही असं मला सांगा. हा भाव जेव्हा ब्रह्मदेवाच्या अंतःकरणातला भगवंतांनी जाणला तेव्हा भगवान ब्रह्मदेवाला बोलायला सुरुवात करतात आणि जे बोलतात अत्यंत महत्वाचा विषय म्हणून सांगतो, ऐका. ब्रह्मदेवाला भगवान जे बोलायला सुरू करतात ना, हा विषय म्हणजेच चतुश्लोकी भागवत आहे. ब्रह्मदेवाला भगवान सांगतात, ब्रह्मदेवा, श्री भगवान वाच ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञान समन्वितं सरहस्यं तदंगं च गृहाण गदितं मया अहयावानहं यदा भावो यद्रूपगुणकर्मकः तथैव तत्त्वविज्ञान मस्तुते मदनुग्रहात्. ब्रह्मदेवा, मी तुला ज्ञानाचा उपदेश करतो, तो शांत चित्ताने ऐक. ज्ञानम परम गुह्यम मे, माझं जे ज्ञान आहे ना ते अत्यंत गुह्य आहे. भगवान जेव्हा जेव्हा कोणाला उपदेश करतात ना याची आठवण करून देतात. जो उपदेश करतोय तो गुह्य उपदेश आहे. भगवद्गीतेत सुद्धा देवाने वारंवार याची आठवण करून दिली. अर्जुना, इति गुह्यतमं शास्त्रम, गुह्य उपदेश मी तुला करतोय, नीट ऐक. 18व्या अध्यायात पुन्हा भगवंताने सांगितलंय, मी तुला जे सांगितलंय ना अर्जुना, गुह्यात गुह्यतरं मया विमृश्यैत तदशेषेण यथेच्छसि तथा कुरु. मी तुला जो उपदेश केला इतका 18 अध्यायामध्ये तो गुह्य उपदेश आहे. भगवान गुह्य उपदेश करतायत. हा उपदेश नीट श्रवण कर ब्रह्मदेवा, झोपू नकोस. ब्रह्मदेवाला देव सांगतात, मी तुम्हाला नाही म्हणत, तुम्ही झोपा निवांत. या मंडपात कोणी झोपत नाही, मला नक्की माहिती आहे, कोणीच झोपत नाही. ते मी बाहेरच्या एका गोष्टीबद्दल तुम्हाला सांगत होतो, इथलं नाही. ब्रह्मदेवाला भगवान सांगतायत, ब्रह्मदेवा, मी तुला जो उपदेश करतोय ना तो अत्यंत गुह्य असा उपदेश आहे. आणि असं बोलल्यानंतर भगवंताने 4 श्लोकात जो उपदेश करायला सुरुवात केली आहे तो उपदेश म्हणजे श्रीमद भागवत म्हणजे चतुश्लोकी भागवत आहे. भगवान बोलतात, अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत् सदसत्परं पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहं. ब्रह्मदेवा, अहमेवासमेवाग्रे, या संपूर्ण विश्वाच्या आधी मीच होतो.
नान्यद्यत् सदसत्परम, मी सोडून दुसरं काहीही नाहीये. पश्चात अहम यदेतच्च यो अवशिष्येत सह अस्मि अहम. या संपूर्ण सृष्टीचा विलय झाल्यानंतर सुद्धा जे शिल्लक राहणार आहे ते मीच आहे. माझं स्वरूप जाणून घे, माझ्याद्वारे तुझी